रमा रुक्मान आपल्या सर्वांचं आपल्या चॅनल आनंदी पारिजातमध्ये खूप खूप स्वागत करते। आणि आज आहे ना आपला बऱ्याच दिवसांनी पूजेचा व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करते। कारण आता मागचे जितकेही माझे व्हिडिओ होते ते सगळे प्रदर्शनाचे व्हिडिओ होते। जितके सारे ठाण्यामध्ये एक्झिबिशन्स झालेले आहेत ते तुमच्यासोबत मी शेअर केलेले होते। आताच मी धनास पैठणीचा सुद्धा तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केलेला आहे, जे पुण्याचं ब्रँड आहे आणि बऱ्याच ठिकाणी त्यांचे प्रदर्शन होत असतात। पण आता ठाण्यामधून श्वेताताई त्यांचं म्हणजे व्यवसाय करत आहे। ती घरातून सध्या व्यवसाय करते आणि तिचं प्रदर्शन पण होतं ठाण्यामध्ये। तर तिचा क्रमांक, ॲड्रेस वगैरे सगळं तुम्हाला दिलेलं आहे। तर तुम्हाला सुद्धा पैठणीच्या कोणत्या गोष्टी खरेदी करायच्या असतील तर तुम्ही ताईला कॉन्टॅक्ट करू शकता। तुम्ही ठाण्यात राहत असाल तर तिकडे तिच्याकडे जाऊन सुद्धा तुम्ही गोष्टी बघून ह्या खरेदी करू शकता। तर असो, तर आज आहे महाशिवरात्री। तर महाशिवरात्री हा अत्यंत पावन आणि मंगलमय असा दिवस आहे आणि या दिवशी आपण बऱ्याचशा सेवा या करत असतो। जेव्हा श्रावण महिना होता तेव्हा सुद्धा मी तुम्हाला प्रत्येक सोमवारी दाखवत होते की कोणकोणत्या गोष्टी आपण महादेवांना वाहिल्यावरती कोणत्या त्याच्यामधून आपल्याला लाभ होतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी बऱ्याच गोष्टी अर्पण करणार आहे महादेवांना, तर त्या तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। तर तुम्ही श्रावणाचे सुद्धा जाऊन व्हिडिओ बघू शकता, कारण त्याच्यामध्ये सुद्धा ना मी डिटेलमध्ये गोष्टी सांगितलेल्या होत्या। तर आज मला जितकं जमेल तितकं मी महादेवांची सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि हो, आपलं जे स्वामी सेवेचे जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये बघा बरंचसं आपल्याला जे वाचन करायचं असतं ते त्याच्यातून आपण करत असतो। तर त्याच्यामध्ये ना बऱ्याचशा गोष्टी ह्या दिलेल्या आहेत, तर त्याच्यातून सुद्धा तुम्ही वाचन हे करू शकता। तर हे बघा, हे जे नित्यसेवेचं आपलं स्वामी समर्थ महाराजांचं पुस्तक आहे, तर हे तुम्हाला मठामध्ये, केंद्रामध्ये कुठेही मिळेल। तर ह्याच्यामध्ये ना काय आपण सेवा करू शकतो ते सगळं दिलेलं आहे। प्रत्येक दिवशी सुद्धा काय सेवा करू शकतो। ह्याशिवाय आज महाशिवरात्रीला सुद्धा ह्याच्यामधून तुम्ही रुद्र अध्याय वाचू शकता। शिव अष्टोत्तर नामावली सुद्धा ह्याच्यामध्ये आहे, चमक आहे। तर बऱ्याचशा गोष्टी इथे दिलेल्या आहेत। त्याशिवाय 12 ज्योतिर्लिंगांचं स्तोत्र आहे। तर तुम्ही हे सगळं वाचन पठण करू शकता। आणि घरामध्ये जेव्हा एकच पुस्तक असतं आपल्या प्रत्येकाच्या, तेव्हा काय करायचं तर बघा, लहान मुलांना वगैरे तुम्ही दिवसभरामध्ये वाचन करायला सांगू शकता आणि रात्री जेव्हा निश्चित काल आहे तेव्हा आपण सेवा करू शकतो। एखाद्याने वाचन करायचं, एखाद्याने आपण महादेवांना अभिषेक करू शकतो, असं करू शकतो। म्हणजे प्रत्येकाचं घरामध्ये पूजा पण होते, वाचन पण होतं आणि सगळ्या गोष्टी ह्या म्हणजे सगळ्यांकडून ही सेवा केली जाते। त्याच्यामुळे जर पती पत्नी पण करणार असतील तर बघा, बायकोने सकाळी सेवा केली, तिने अभिषेक वगैरे करून घेतला, रात्री तिने वाचन केले सकाळी, आणि त्यावेळी जेव्हा आपण पूजा करणार तेव्हा आपण आपल्या नवऱ्याला सांगू की बाबा तू वाचन कर, मी पूजा करते, किंवा रात्री मग तुम्ही वाचन करताना त्यांना पूजा करायला सांगू शकता। तर असं आपण घरातले सगळेजण मिळून महादेवांची सेवा करू शकतो। छान आपल्या घरामध्ये अखंड दिवस नामस्मरण होईल। तर असं सुद्धा तुम्ही सुद्धा करू शकता। तर आज मी काय काय केलेलं आहे ते आता तुमच्यासोबत शेअर करते। तर चला। तर बघा, घरामध्ये कोणतीही पूजा असेल किंवा विशेष दिवस असेल, सण असेल, तर त्यावेळी ना सगळं काही परफेक्ट हे असलंच पाहिजे असं आपल्याला वाटतं। त्यामुळे मी सर्व साहित्य आणि पूजेमध्ये लागणारे जे काही वस्तू होत्या ते सगळं छान असं चकाचक करून घेतलं। चांदीचे देव जे होते माझे ते सुद्धा मी स्वच्छ करून घेतले। आणि हल्ली ना चांदीचे देव आहेत ना ते 2-3 दिवसामध्येच खराब होतात, काळे पडतात, त्यामुळे ते सतत उजळावे लागतात। तर आज ना मला पूजेमध्ये ना जलधारीने अभिषेक करायचा होता। तर माझ्याकडे ना 2 प्रकारच्या जलधारी आहेत। एक आहे ना त्याच्यामध्ये बघा असे नागांची डिझाईन आहे, म्हणजे सर्प आहेत, आणि दुसरी जी आहे ती साधी आहे आणि ती छोटी सुद्धा आहे। तर ह्या दोन्ही जलधारीचा मी वापर करते। पण विशेष करून जेव्हा महादेवांची पूजा करायची असते तेव्हा मी ज्याच्यामध्ये नागाची अशी डिझाईन आहे त्याचा वापर करते, आणि बाकीच्या देवांसाठी मी जी छोटी माझ्याकडे जलधारी आहे त्याचा वापर करते। तर मोठ्या जलधारीचा फायदा हा आहे की आपण जर समोर बसणार असू तर ठीक आहे, कारण ते भराभर पाणी वाहून जातं। तुम्हाला खूप जल अर्पण करायचं असेल तर तेव्हा त्याचा फायदा होतो। तर ना मला फोन स्क्रोल करता करताना एक इमेज खूप आवडली होती महादेवांची, आणि म्हटलं आज ना महादेवांची रांगोळी आपण काढायचीच। तर ही छान आणि मस्त अशी रांगोळी आहे, खूप कलरफुल आहे। तुम्ही पुढे बघालच जसजसे ह्याच्यामध्ये मी रंग टाकेन आणि ती पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला कळेलच।
तर बघा ह्याच्यामध्ये ना निळ्या जांभळ्या रंगाच्या ना वेगवेगळ्या छटा आहेत आणि जवळजवळ ना मी 11:30 वाजता रात्री ना सुरू केलं होतं. म्हणजे रांगोळी काढायला सुरुवात केली होती आणि रात्री ना कशी शांतता असते, मस्त आपण शांततेमध्ये क्रिएटिव्ह काम करायला ना आपलं लक्ष सुद्धा त्यावेळी केंद्रित होतं. त्यामुळे जनरली मी ना रात्रीच रांगोळी काढते. आणि बघा 11:30ला सुरुवात केली आणि जवळजवळ 1:30 पावणे 2 वाजले होते तेव्हा त्या दरम्यान माझी रांगोळी काढून ही संपूर्ण झाली. आणि मोठी आहे रांगोळी तशी काढायला सुद्धा आणि रंगसंगती पण ह्याच्यामध्ये खूप वेगवेगळी आहे. तर मिनिमम 2 तास तुम्ही धरूनच चाला की तुम्हाला लागतातच. आणि खरंच मनापासून केलेल्या कामामध्ये ना हवा तसा रिझल्ट आपल्याला बघायला मिळतोच आणि त्याचा जो आनंद असतो ना तो खरंच त्यामुळे द्विगुणित होतो. तर देवपूजेचं ना सर्व साहित्य छानपैकी असं कोरडं झालं होतं आणि त्याच्यानंतर सगळे देव वगैरे मी व्यवस्थित देवाऱ्यामध्ये मांडून घेतले. तर आज ना मला लाल आणि पांढऱ्या रंगाची अशी छान अशी थीम करायची होती. आणि मी पांढऱ्या रंगाचं हे फरचं वस्त्र आज ना देवाऱ्यामध्ये अंथरून घेतलं होतं. कारण देवाऱ्यामध्ये पण ना आपल्याला असा एक छान असा हिमालयाचा टच देण्याचा एक माझा छोटासा प्रयत्न होता. आणि आज अशी मान्यता आहे की महादेव आणि देवी पार्वती यांचा विवाह या दिवशी संपन्न झालेला होता. तर म्हणून सर्व देवांना सुद्धा ना मला छान असं सजवायचं होतं. त्यामुळे लाल गुलाब ह्या सगळ्या वेण्या मी प्रत्येक देवाला अर्पण केल्या होत्या आणि सुंदर असं देव्हारा मी ना फुलांनी असा छान असा सजवला होता. तर तुम्ही बघू शकता ही किती सुंदर सुंदर मला वेगवेगळ्या प्रकारची आज फुलं मिळाली होती. छान गुलाब होते, शेवंत्या होत्या, वेगवेगळ्या रंगाच्या ह्या वेण्या होत्या. तर हे छान असं मला आज फुलं सुद्धा मनासारखी मिळालेली होती. आणि पुढे तुम्ही पूजा बघालच. तर ना आज मी पूजेमध्ये ना छोटी जलधारी सुद्धा वापरली होती. तर ह्या जलधारीचा ना खूप छान असा वापर होतो बघा. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की ते ठिपकत ठिपकत हळूहळू जलधारीने अभिषेक व्हावा तर त्यासाठी ही छोटी जलधारी मला उपयोगी येते. कारण त्याच्यातून हळूहळू पाणी ठिबकतं आणि त्यावेळी तेव्हा आपण नामस्मरण जप हे सगळ्या गोष्टी करू शकतो. तर असे फायदे आहेत. कारण की जे मोठं आहे ना ते फटाफट त्याच्यामध्ये पाणी संपून जातं, मग पुन्हा पुन्हा आपल्याला ते भरत राहावं लागतं. तर जेव्हा वाचन करायचं तेव्हा मग तुम्ही छोटी वापरू शकता. मोठ्या याचा वापर तुम्ही म्हणजे स्वतः तुम्हाला जितकं पाणी आपल्याला बाबा एवढं वाहायचं असं ठरवलं असेल तर त्याच्यासाठी तसा त्याचा वापर होतो. आणि त्याच्यानंतर मग मी संध्याकाळची तयारी करायला घेतली पूजेची. तर ही बेलाची पानं आहेत ना ह्याला ना मागे एक गाठ असते, तर मी ती काढून घेत होती आणि पानं ना सर्वप्रथम मी पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतली. तर ही बघा, हे बघू शकता तुम्ही, ही एवढी सगळी पानं खराब निघाली. म्हणजे ह्याला फक्त 2च पानं होती, कारण आपल्याला त्रिदल लागतं. तर 2च पानं आहेत किंवा खराब झाली आहेत, तर ही सगळी खराब पानं निघाली. आणि ही एवढीच फक्त बेलपत्र मला चांगली मिळाली. ही 60 रुपयाची मी आणली होती. तुम्ही बघू शकता बघा, 3 पिशव्या मी घेतल्या होत्या, कारण 20-20 रुपयाच्या त्यांनी पिशव्याच तयार करून ठेवल्या होत्या ताईंनी. तर 60 रुपयामध्ये मला फक्त एवढीच चांगली ही बेलपत्र मिळालेली आहेत आणि एवढी सगळी खराब निघाली. तर आता ना अभिषेकाचं सगळं साहित्य मी इथे एकत्रित करून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर काय काय घेतले ते तुम्हाला मी दाखवते. हे पंचामृत आहे, हे कापूर मिश्रित पाणी आहे, हे जव आहेत, ही आपली हिरवी डाळ आहे बघा, त्याच्यानंतर ही आहे काळे उडीद, मग तांदूळ आहेत. या छोट्या बॉटलमध्ये तुम्ही गंगाजल बघताय, हे कच्चं दूध आहे. ही आपली पिवळी डाळ आहे, चणा डाळ. त्याच्यानंतर हे कुशाचं पाणी आहे. इथे तुम्ही बघताय ते अष्टगंधाचं पाणी आहे. हे आहेत काळे तीळ. त्यानंतर हे मोहरीचं तेल आहे. हे बघताय ते तुम्ही अत्तराचं पाणी आहे. हे आहे मधाचं पाणी. हे आहे भस्माचं पाणी. हे पांढऱ्या चंदनाचं पाणी आहे. हे केशर युक्त पाणी आहे, म्हणजे केशर त्याच्यामध्ये मिसळलेलं आहे मी. ही काळी मिरी आहे, बघू शकता. त्याच्यानंतर बघा, ही आहे, हे दही आहे आणि हे साखरेचं पाणी आहे. तर असं सगळं हे एकत्रित इथे करून ठेवलेलं आहे. आणि आपल्याला अभिषेकासाठी भरपूर पाणी लागतं, त्याच्यामुळे मी एक तांब्यावर इथे पाणी घेतलेलं आहे. ही जलधारीसुद्धा मी इथे घेतलेली आहे, कारण तिचा पण आज वापर होणार आहे. त्यानंतर इथे बघू शकता बेलाची पानं घेतलेली आहेत, फुलं आहेत, ही वेलची आहे, ही आपली लाल डाळ आहे, गहू घेतलेले आहेत. आपल्याला कापूर आरती आज करायची आहे, त्याच्यामुळे ते सुद्धा मी इथे तयारी करून ठेवलेली आहे. गूळ ठेवलेला आहे.
त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा अभिषेकासाठी हे एक पात्र लागणार आहे गोमुखाचं, तर ते मी घेतलेलं आहे. तर सगळं एकत्र असं करून ठेवलेलं आहे आता मी. आणि आता मी अभिषेकाला आता आम्ही सुरुवात करणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण पंचामृत आणि त्याचा अभिषेक करणार आहोत आणि नंतर मग एक एक हे असं कोरडं जे साहित्य आहे ना ते ओलं साहित्य झाल्यानंतर मी कोरड्या साहित्याचा वापर करून अभिषेक हा महादेवांना करणार आहे. तर चला. ओम नमः शिवाय. ओम त्यानंतर बघा आम्ही ना अभिषेकाला सुरुवात केली आणि आपण ना जो प्रत्येक पदार्थ महादेवांना अर्पण करतो त्या प्रत्येकाची ना फलश्रुती ही वेगवेगळी असते. महादेवांच्या ना पिंडीला ना कधीही तुम्ही देवाऱ्यामध्ये ठेवताना किंवा पूजेमध्ये ठेवताना ना त्याचा जो निमुळता भाग असतो ना तो उत्तरेकडे येईल अशा प्रकारे ठेवायचा. तर मी आता ना तुम्हाला प्रत्येक म्हणजे आपण जी गोष्ट पदार्थ महादेवांना अर्पण करणार आहोत त्याची फलश्रुती ही थोडक्यात सांगते. तर चला. तर अभिषेकाला कधीही सुरुवात करताना शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे आणि शुद्ध जलाने अभिषेक आपण जेव्हाही करतो त्यामुळे बघा आपल्या देशामध्ये पाऊस पडायला मदत होते आणि आपले जे पाप असतात ते सुद्धा नाश होण्यासाठी त्याचं शमन होण्यासाठी सुद्धा खूप मदत होते. त्याच्यानंतर बघा जे दही असतं ह्याचा उपयोग आहे ना गोधन प्राप्तीसाठी त्याचा उपयोग होतो. उसाचा जो रस आहे तो लक्ष्मी प्राप्तीसाठी त्याचा उपयोग होतो. मला यावेळी ना उसाचा रस मिळाला नाही, तर जेव्हाही श्रावणी सोमवार असतो किंवा महाशिवरात्र असते तेव्हा उसाचा रस हा नक्की तुम्ही महादेवांना अर्पण करा. त्याच्यानंतर बघा मध आणि तूप आहे हे जेव्हा आपण महादेवांना अर्पण करतो त्याने आपल्याला धनप्राप्ती होते. त्याच्यानंतर कोणतंही पुण्य जे तीर्थ असतं जसं की आपण गंगेचं पाणी वाहतो किंवा कोणत्याही जिथे अशी स्थळं असतात चांगली तर तिथून जेव्हा आपण पाणी घेऊन येतो तर तिथलं जेव्हा आपण पाणी महादेवांना वाहतो त्याच्यामुळे मोक्ष प्राप्ती होते. गाईचं दूध किंवा साखर मिसळलेलं पाणी ह्याच्यामुळे सुद्धा दोन्हीमुळे आपल्याला संतान प्राप्तीसाठी मदत होते. कापूर मिश्रित जे पाणी आहे त्याच्यामुळे एखादा आपल्याला आजार असेल किंवा ज्वर असेल तो कमी व्हायला मदत होते. त्याशिवाय बघा तुपाचा जो अभिषेक आपण करतो त्यामुळे आपल्याला दीर्घ आयुष्य मिळतं, आपला वंश विस्तार व्हायला मदत होते. साखर मिश्रित दूध जर आपण अर्पण केलं तर आपली बुद्धी वाढण्यासाठी मदत होते. मोहरीचं तेल जर तुम्ही अर्पण केलं तर शत्रुनाश होतो त्याच्यामुळे. याशिवाय चंदन अष्टगंध मिश्रित जर पाणी तुम्ही अर्पण केलं तर बघा त्याच्यामुळे काय होतं की ना देवांना शांत करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. मधाच्या अभिषेकाने काय होतं तर आपल्याला ना पापक्षालन याशिवाय आपल्या व्याधी ह्या नष्ट व्हायला मदत होते. पंचामृत म्हणजे हे सगळं एकत्रित तुम्ही साहित्य केलं की पंचामृत तयार होतं. जर तुम्ही पंचामृताचं एकत्रित अभिषेक केला तर तुमची मनोकामना पूर्ण व्हायला मदत होते. तसंच तुम्हाला अखंड धनप्राप्ती मिळते. त्यामुळे याशिवाय जर तुम्ही कोणत्याही फळांचा जर रस अर्पण करत असाल तर त्याच्यामुळे कर्जमुक्ती होते. अत्तराचा जर तुम्ही अभिषेक केला तर आकर्षक व्यक्तिमत्व तुम्हाला मिळायला मदत होते. जेव्हा आपण महादेवांना भस्म अर्पण करतो तेव्हा काय होतं की आपले दुर्गुण आपला अहंकार हा नष्ट होतो, आपली आध्यात्मिक उन्नती होते, महादेवांचा कृपा आशीर्वाद आपल्याला मिळतो. काळे तीळ किंवा पांढरे तीळ हे जेव्हा आपण महादेवांना अर्पण करतो तेव्हा नजर बाधा करणी पितृदोष यांचं निवारण होतं. तर असे बरेच बघा ह्या सगळ्या गोष्टींचे फायदे आहेत. आणि ह्याशिवाय पण बघा जे आपण धान्य अर्पण करतो त्याचे सुद्धा वेगवेगळे उपयोग आहेत. तांदूळाने बघा धनसंपत्ती प्राप्त होते. हिरवी डाळीमुळे आपली मनोकामना पूर्ण होते. पिवळी डाळ जेव्हा आपण अर्पण करतो तेव्हा आपले भाग्यवृद्धी होते. काळे उडीद ह्याच्यामुळे पुन्हा आपला शत्रूंचा नाश व्हायला शत्रूंचा प्रभाव कमी व्हायला मदत होते. लाल डाळीमुळे कर्जमुक्ती होते. बघा जव आपण अर्पण करतो ते आपली अडकलेली कामं ही पूर्ण होतात, आपली सगळी दुःख दूर होतात. काळी मिरीमुळे आपल्या रोगांपासून मुक्ती होते. गुळ जेव्हा आपण अर्पण करतो तेव्हा सुख शांती समृद्धी आपल्या कुटुंबामध्ये नांदते. तर मी जे जे पदार्थ आज अर्पण केले पूजेमध्ये त्या सगळ्याची फलश्रुती सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. तर याशिवाय आज मी तुम्हाला राधाकृष्णाची सुद्धा पूजा दाखवतेय, कारण की आताच एकादशी होऊन गेली तर त्यावेळी मी अशी गुलाबी रंगाची सुंदर अशी थीम केली होती. तर इथे गुलाबी रंगाची अशी सुंदर अशी राधाकृष्णाची थीम आणि माझ्या देवाऱ्यामध्ये लाल आणि पांढऱ्या रंगाची थीम, तर दोन्ही बघा किती सुंदर दिसतंय. आणि आज पार्वती आणि महादेवांचं आज विवाह संपन्न झालेला होता. तर म्हणून मी पार्वती देवींचे चरण म्हणून हे दुर्गा देवीचे चरण म्हणून इथे खाली अशी देवाऱ्याखाली सुंदर अशी छोटीशी सजावट केली होती.
मंडळी, असा होता हा आजचा दिवस. तर बऱ्याचशा गोष्टी मी सगळं शूट नाही करू शकले. बघा, वाचन वगैरे करताना मला शूट करायला नाही जमलं. तर शिवाष्टोत्तर नामावली आहे, रुद्र अध्याय वगैरे हे सगळं ह्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. तर ते सुद्धा तुम्ही सुद्धा हे पुस्तक घ्या नसेल तर, आणि त्याच्यामधून तुम्ही वाचन करू शकता किंवा तुम्ही युट्यूबला सुद्धा या गोष्टी लावून ऐकू शकता. अखंड नामस्मरण करा महादेवांचं. उद्या बघा सोमवती अमावस्या आहे, तर तेव्हा सुद्धा महादेवांची तुम्ही सोमवारीच आलेली आहे, त्यामुळे तेव्हा सुद्धा पूजा करा. त्याचा सुद्धा मी तुमच्यासोबत अमावस्येचा सुद्धा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करीन. तर बघा, असे जे महत्त्वाचे दिवस असतात ना, आपल्याला नेहमी तर नाही जमत, आणि ह्यावेळी तर रविवार आलेला होता. तर असे जे काही चांगले दिवस असतात तेव्हा जास्तीत जास्त आपण देवाची सेवा करून घ्यायची, सेवा करण्याचा प्रयत्न करायचा, आणि त्यांची आपल्यावरती जास्तीत जास्त कृपा होईल यासाठी प्रयत्न करायचा. तर असो, तुम्हाला ही आजची पूजा कशी वाटली, म्हणजे सगळं कसं वाटलं हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. जेव्हाही असे काही महत्त्वाचे दिवस असतील तेव्हा मी पूजेचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणारच आहे, कारण मला स्वतःला मनापासून पूजा करायला ही खूप आवडते, आणि तुमच्यासोबत शेअर करायला सुद्धा मला तितकाच आनंद होतो. आणि इतर दिवशी मी तुम्हाला प्रदर्शन किंवा एक्झिबिशन जे ठाण्यामध्ये आसपास होत असतील किंवा ज्या शॉपमध्ये चांगल्या गोष्टी मिळत असतील तर त्याचे सुद्धा तुम्हाला व्हिडिओ शेअर करत जाईन. म्हणजे एकसारखंच व्हिडिओ तुमच्या सोबत येणार नाहीत, वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करीन. तर असो, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हाईप सुद्धा करा, म्हणजे आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यामुळे मदत होईल. तर असाच तुमचा लोभ माझ्यावरती असू द्यात, आपल्या चॅनलवरती असू द्यात. तर पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.